निराहारता निरुदकी देखुनी वाळीच्या निजबळा इंद्राची पुत्र सुखाचा सोहळा कंठी निजकनाची माळा घातली गळा वाळीची मग त्या ठिकाणी असणार इंद्रदेव सूर्यदेव यांना या पुत्रांकडे मुलांकडे पाहून आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये म्हणले काय केलं तुम्ही सांगा ना कुणाचा मुलगा कोण होता इंद्रदेवाचे मुलगा कोण होता वाली आणि मग इंद्रदेवाला आनंद झाला मग आनंदाच्या भरामध्ये अशी असणारी माला आपल्या पुत्राला परिधान केली ही माळा कुठेही तुला अपयश येऊ देणार नाही विजयी माळा असणारी त्या ठिकाणी विजयी माला आणि आनंदाच्या भरामध्ये इंद्रदेवानं वालीला परिधान केली हे माळा कंठी असता कृतांताचे युद्ध करिता श्रम नव्हे त्या वर्षे सत झुंजता निराहारता निरुदकी काय काय त्या मालेचं असणार मालेचं वैशिष्ट्य सांगितलं युद्धाच्या ठिकाणी पराजय कधीही प्राप्त होणार नाही समोरच्याने नुसती दृष्टी टाकली ही सर्व शक्ती नाहीशी होईल एक आणि याच्यामुळे असणार निराहारी शतवर्ष 100 वर्ष जरी युद्ध करावं लागलं त्या ठिकाणी पण अन्न न खाता तरी शक्ती नाहीशी होणार नाही अशी वरदमाला असणारी काय केली त्या ठिकाणी इंद्रदेवानं आणि वालीला त्या ठिकाणी परिधान केली सांगू लागले पुत्रा माझा तुला आशीर्वाद आहे नवे नवे ही माळ तुझ्या जी काही गळेमध्ये मी परिधान केलेली आहे याच्यामुळं तू विजयी होशील तुझ्या बरोबर कुणीही येणारा समोर जो काही असणारा शत्रू असेल तो त्या युद्धामध्ये टीक धरणार नाही त्याला पराजय प्राप्त होईल आणि ज्या ठिकाणी तू युद्धासाठी जातील त्या ठिकाणी तुला विजय प्राप्त होईल असा आशीर्वाद इंद्रदेव आणि वालीला देऊ लागले झुंजबी पाठी लागता बळी निराहारी निरुदकी युद्ध काळी काही श्रमी नव्हेची वाडी देह जवळी माळा होती तीच असणारी माळ या वालीच्या गावामध्ये परिधान केलेली होती जवळ होती म्हणून निराहारी असताना किती जरी युद्ध केलं तरी वालीला त्या ठिकाणी श्रम होत नव्हतं कष्ट होत नव्हतं पण ही मूळ कथा सर्व असणारी हनुमानजी प्रभू रामचंद्राला सांगत होते की ऐका म्हणले रामा या वालीचा सुग्रीवाचा जन्म कसा झाला एक असणारी खुई काढून दिली एक असणारा प्रश्न उपस्थित केला प्रभू रामचंद्रानं ते सर्व सविस्तर कथन हनुमानजीला सांगावं लागलं म्हणून जन्मापासून सांगू लागले हे कुणाचे मुलं आहेत यांचा जन्म आयोनी संभव कसा झाला कशामुळे झाला काय अवस्थेत झाला आणि यांना काय काय वरदान प्राप्त झालं हे वालीचं आणि सुग्रीवाचं जन्म कथन मुळापासून हनुमानजी प्रभू रामचंद्राला सांगतात हे माळा असता कंठेसी युद्ध करिता महाबळी कदापजयो नव्यत्यासी वरद माळेसी सदा विजयी वरद माळेसी सदा विजयी या वरदानाच्या माळेवर वाली सदा विजयी सारखा असताना तुम्हाला विजय प्राप्त होणार आहे म्हणून किती जरी तुम्ही असताना त्या ठिकाणी काय केलं वैर्याबरोबर असणारं शत्रू बरोबर असणारं झुंज दिली युद्ध केलं तरी त्या ठिकाणी श्रम होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी ही गळ्यामध्ये माळ असताना पराजय येऊ शकणार नाही स्वप्नातही असताना त्या ठिकाणी तुमचा पराजय होणार नाही अशी ही वरदानाची माळ आहे म्हणून त्या ठिकाणी हे सर्व असणार या माळेचं महत्व किंवा ही वरदमाला जी काही आहे याची महती वालीला आणि सांगू लागले वाळी सुग्रीव समान बळी माळा बळे अधिक वाळी युद्ध करिता रण कल्लोळी सुग्रीवासी तैसा जाणी हो आणि मग त्याच्यामुळे म्हणले शक्तीनं असणारे समान बळी होते वाली आणि सुग्रीवची परंतु त्या ठिकाणी एका या वरदमालेमुळं वाली असणारे शक्तिशाली होते म्हणून कधी जरी या बंधूचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं तर मग त्या ठिकाणी सुग्रीवजीला काय करावं लागत होतं हार पत्करावी लागत होती आणि वाली महाराज त्या ठिकाणी विजय प्राप्त करत होते म्हणून या वरदानाच्या माळेमुळं त्या ठिकाणी बलशाली शक्तिशाली अशी अवस्था वालीची होती म्हणून सांगतात स्वयं युद्ध करिता देख
माळा शत्रूची अति अतर्क्य जो जो युद्धाये सन्मुख तो विमुख होय वरद माळे आणि तो विनवक होय वरद माळे. जो जो असणारा म्हणजे शत्रू त्या ठिकाणी वाली बरोबर आणि भक्त रामायणाचार्य वशिष्ठ महाराज क्षीरसागर युद्ध करण्याकरता येत होता. त्यांना असणारा त्या ठिकाणी काय होत होती, त्यांची शक्ती क्षीण होत होती, त्यांना असणारा पराजय प्राप्त होत होता. आणि म्हणून करता म्हणले या वरद मालेमुळं वाली असणारे ज्या त्या ठिकाणी युद्धामध्ये अग्रेसर ठरत होते, श्रेष्ठ ठरत होते, त्यांनाच विजय प्राप्त होत होता आणि समोरच्याला त्या ठिकाणी युद्ध करणाऱ्याला पराजय प्राप्त होत होता. याचं कारण या इंद्रदेवानं वालीला अर्पण केलेली ही वरदमाला होती. म्हणून सांगू लागले पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.